कारण भावड्या कसं मास्तर म्हणीन तसं एक भावड्या कमेंट मध्ये मला सर तुम्ही नुसते गणितच देता त्याचे उत्तर काही तुम्ही सांगत नाहीत. परवा दिवशी एक क्वाड्रेटिक इक्वेशनचं गणित नुसतं दिलं पण तुम्ही काही उत्तर काढून दाखवित नाही. तुमची मेथड काही दाखवत नाहीत आम्हाला. मंगलाष्टका म्हणतात, स्वाहा म्हणतात, त्या भाषेत एकदा काढून दाखवा तुमची मेथड. वेगळ्या मेथडनं हरून थोडून करून दाखवा बरं. मला हे तर गणित जमतच नाही. मला हे उत्तर बिल्ले डोक्याला ताण देऊ राहिलं गणित. तुम्ही तुमच्या भाषेत हसून खेळून सांगा बरं. चाल मग कसा 0 मिनिटात याचा स्वाहा करून दाखवतो बघ भावड्या. काही घाबरायची गरज नाही. मधल्या पदा एवढी काय आली पाहिजे, बेरीज आली पाहिजे, आणि शेवटच्या पदा एवढा काय आला पाहिजे, गुणाकार आला पाहिजे. बघ कसे गपकन फॅक्टर म्हणजे अवयव सापडते बघ. 20 एक 20 हे का नाही. 20 आणि 1 पाहिलं तर 21 झाले, आणि 20 आणि 1 चा गुणाकार केला तर गपकन 20 आले. कसे फॅक्टर सापडले. ह्यो आपला आजा, आणि ही आज्याचं घर, आणि ही आज्याची प्रॉपर्टी. चल मग तुला एक्सप्लेन पण करून सांगतो. हे आजा ह्यो आजा आहे आपला. आजा गेल्यावरी आजीकडे. चल काय होतं, घराला घर इज इक्वल टू त्याचा पहिला मुलगा 20x आणि दुसरा 1x प्लस प्रॉपर्टीला प्रॉपर्टी 20 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी x कॉमन काढायचं. x प्लस 20 राहतात आणि प्लस 1 कॉमन काढल्यानंतर x प्लस 20 राहतात इज इक्वल टू 0 ला 0. दोन ब्रॅकेट जर सारखे आले भावड्या तर आपलं उत्तर बरोबर आहे, आपला रस्ता बरोबर आहे. नाही तर दुकान लागलं 100% समजून घ्यायचं. समजलं का तुला? सांगू नको कोणाला. चल मग या दोन्ही पैकी एक गपकन मानून घ्यायचं आणि बाहेर फिरणारे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कोंडून टाकायचे. आणि इजिकल टू 0 हा त्या दोघांचा मामा आहे. दोघांच्या घरी कशाला जाणार, चाप्याला जाणार. मग x प्लस 20 इज इक्वल टू 0 किंवा x प्लस 1 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू हे प्लस 20 तिकडे खपकन पलीकडे साईडला प्लसचे काय होऊन जातील, खपकन मायनस होऊन जातील, आणि या इक्वेशनचा स्वाहा होऊन जाईल. आणि x इज इक्वल टू प्लस 1 तिकडे गेल्यानंतर मायनस होऊन जातील. आणि अशा पद्धतीने गणिताचा काय झाला, स्वाहा झाला. हुशारीक नाही तर मी कोणाला सांगू नको. चल मग तुझ्यासाठी मी एक गणित देतो आता भावड्या. x स्क्वेअर प्लस 9x प्लस 20 इज इक्वल टू 0. तू याचं गपकन उत्तर काढणार. खपकन मास्तरच्या तोंडावर फेकून त्याचा स्वाहा करणार. कशी वाटली मेथड? खपकन लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही बरं का भावड्या आणि तैडे.